आज आपण वडाव येथील दिवपाडा येथे गेलो होतो आणि तेथील हा सुंदर असा कारखाना बघून आणि येथील तुमच्या बाप्पांनी घेतलेला आकार बघून मनातील भक्तिभावाची भावना जागृत होऊनच जाते। विजय म्हात्रे यांचा हा कारखाना 20 वर्षाचा त्यांचा अनुभव पणाला लावून त्यांनी या मूर्ती साकारलेल्या आहेत। सुंदर असा रंगकाम आणि आकार या मूर्तींनी धारण केलेला आहे आणि त्यांच्या मूर्ती अहमदाबाद, मध्य प्रदेश अशा ठिकाणांवरतीही जातात। त्यांची ही अद्भुत कलाकृती पाहून मनाला समाधान वाटूनच जातं। साराय वीतत्वाय वीतत्राय भीमाय गन्धवत्ताय भोजन्य प्रदाय नमस्कार मित्रांनो, आज आपण पेणमधील वडाव गावाला गेलेलो आहोत। वडाव गावाच्या इथं असलेला हा दिवपाडा एक भाग आहे आणि त्या भागामध्ये हा सुंदर असा कारखाना आहे विजय म्हात्रे यांचा आणि आपण तिथं आज गेलेलो होतो। माझा उद्देश एकच कायम असतो की मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणं आणि मराठी लोकांची मदत करणं। या उद्देशाने आज मी तिथं गेलो आणि तिथल्या जो सेटअप होता त्यांच्या कारखान्याचा एक अद्भुत होता आणि तिथली कारखान्याची तर मूर्ती तुम्ही बघा, या मूर्तींमधली कलाकृती बघा। एक तुमचा बाप्पा इथं आकार घेताना दिसतंय। तुम्ही नक्की यांची प्रशंसा करा आणि हा ब्लॉग बघा। तुम्ही ही कलाकृती बघू शकता। यामध्ये तुम्ही बघाल की गणपती बाप्पा एका खेकड्यावरती बसलेला आहे आणि या कलाकृतीमध्ये गणपती बाप्पांनी शंकराचं रूप धारण केलेलं आहे आणि काय अद्भुत कलाकृती आहे। याच्यामध्ये तुम्ही बघा नंदी बैलावरती शंकराच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला आपल्याला इथं मिळत आहे। अशा अनेक कलाकृतींनी आकार घेतलेला आहे इथे आणि हा बाल गणेशा खूप सुंदर अशा रीतीने इथं सादर केलेला आहे त्यांनी। हा त्यांचा स्पेशल 3.5-4 फुटीचा गणपती आहे आणि खरंच खूप सुंदर रंगकाम इथं तर आपल्याला बघायला मिळतं। त्याच आकाराचा 3.5-4 फुटीचा गणपती आणि हा त्यांचा कारखाना आणि हा डायमंड केलेला त्यांचा गणपती एकदमच खूप सुंदर आणि आकर्षक मूर्तीमध्ये। आणि इथं त्यांची अद्भुत एक अशी सादरीकरण, इथं त्यांनी झाडाच्या पानांमध्ये, झाडाच्या खोडामध्ये गणपती बसवलेला आहे आणि हा त्यांच्या कारखान्याचा सेटअप। इथं अशा अनेक मूर्ती होत्या, अनेक कलाकृती होत्या। इथं त्यांनी सुंदर असा आकार दिलेला प्रत्येक मूर्तीला। त्यांची 2-4 गाड्यांची ऑर्डर निघूनसुद्धा गेलेली, त्याच्यामुळे जास्त आपल्याला मॉडेल इथे बघायला मिळाले नाही। आपण पुढच्या वर्षी नक्की लवकर जाऊ आणि त्यांच्या संपूर्ण कारखान्याचा एक रिव्ह्यू करून टाकू, ते व्लॉग बनवून टाकू। आणि खूप सुंदर असा हा त्यांचा सेटअप होता। मराठी उद्योजकांनी कायम अशी प्रगती केली पाहिजे असं कायम मला वाटत असतं। खरंच खूप सुंदर अशा कलाकृती आपल्याला तिथं बघायला मिळाला तिथं गेल्यानंतर। आणि हा कारखाना जर तुम्हाला आवडला असेल, तिथल्या कलाकृती आवडल्या असेल तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांचा नंबरसुद्धा मी इथं दिलेला आहे। पेणमधल्या दिवपाडा इथं त्यांचा हा कारखाना आहे आणि वडाव गावाच्या इथंच तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं कोणीही सांगून जाईल दिवपाडा कुठं आहे तो, ठीक आहे। तर तुम्हाला कधी अशा व्हिडिओज आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।